नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय की आज मंत्रिमंडळ विस्तार होतो आणि ज्याविषयी मोठी चर्चा केली जाते, ज्याबद्दलचे अपडेट आपण क्षणोक्षणी जाणून घेणार आहात न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सर्व आमदारांना आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहात बैठकीसाठी बोलवण्यात आलंय आणि या बैठकीत सहभागी होण्याकरता शिंदे गटातील आमदार येण्यास सुरुवात झाली आहे. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार किंवा कोणाचा सहभाग होणार आहे हे अधिकृतपणे जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिंदे गटाकडून कोण कॅबिनेट मंत्री होणार आणि कोण राज्यमंत्री होणार हे या बैठकीत ठरणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. आणि आता शिंदे गटातून नेमकी कोणाची वर्णी लागणार, कॅबिनेट मंत्रिपदाकरता कोणाची वर्णी लागते किंवा राज्यमंत्रीपदाकरता कोणाची वर्णी लागते हे अधिकृतपणे जाहीर करण्याकरता म्हणून आता सह्याद्री अतिथीगृहावर सगळ्या आमदारांची, शिंदे गटातील सगळ्या आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्थात प्रत्येकाच्या मनात मोठी उत्सुकता आहे. प्रश्न आहे की आपली वर्णी या मंत्रिमंडळात लागते आहे का, आणि अर्थात त्याचं उत्तर जे ते तिथं होणाऱ्या बैठकीतच सगळ्या आमदारांना मिळणार आहे. अर्थात सगळ्यांची वर्णी तर लागू शकत नाही, पण या सगळ्याच्यामध्ये कोणकोणती नावं समोर येत आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. यामध्ये दीपक केसरकर यांचं नाव पुढे येताना दिसतंय, त्याचबरोबर संजय शिरसाट यांचं नाव समोर येताना दिसतंय. त्यामुळे शिंदे गटातील कोणत्या आमदारांची वर्णी यामध्ये लागते याविषयी सगळ्यांच्याच मनात मोठी उत्सुकता आहे. सूचनाच नाही, काही नाही, बोलायला नाही लावलं काही. त्याच्यामुळे तुमचं देखील नाव चर्चेमध्ये अशी सूत्रांची, वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. तुमचं नाव बोलावलेलं आहे. नाही सब मीटिंग आहे, पक्षाची मीटिंग आहे मॅडम. पण तुमचं ना काय अपेक्षा काय मंत्रिपद? नाही, नकोय मला मंत्रिपद, नकोय मला. विकास वगैरे सगळं मंत्रिपद काय वाटतं मिळेल का तुम्हाला? मला नकोय, मला फक्त पक्षाची सेवा करायची. काय होतं? पण कालपर्यंत मंत्रिपद नको असले तुम्ही एकमेव आमदार. नाही, मला फक्त पक्षाची सेवा करायची, पक्षाची सेवा करायची पक्का. नाही, मला फक्त बैठकीसाठी निरोप होता. 9 वाजता महत्वाची बैठक आहे असा निरोप होता आणि मी बैठकीसाठी म्हणून मी आलेलो आहे. पण बैठकीत महत्वाचा निर्णय जाहीर करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तुमच्या गटाची महत्वाची बैठक आहे. हो, नक्कीच. मला वाटतं ज्यांना ज्यांना मंत्रिपद दिली जातील त्यांची नावं देखील एक तासाभरात साईड झाली पाहिजेत आणि बस एवढाच सध्या निरोप आहे. किती मंत्रिपद मिळतील? किती मंत्रिपद ती मिळतील? संख्या मला सांगता येणार नाही, ती वरिष्ठ नक्की जाहीर करतील. जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. आणि मला वाटतं मंत्रिमंडळामध्ये जुनं नवीन असं चांगलंच कॉम्बिनेशन असेल. याबद्दलचा अधिक अपडेट जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत आणि आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर देखील आहेत. सुरुवातीला मी उदयकडे जातोय. उदय, काय अपडेट? विशाल, मी आता सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साहब के प्रमुख उपस्थिति में हमारी मीटिंग है. वहाँ शिंदे साहब जो मंत्री जाहिर करेंगे वो शपथ लेंगे. 9 बजे मुख्यमंत्री महोदय के उपस्थिति में हमारी मीटिंग है. उसमें मुख्यमंत्री महोदय हमारी यादी फाइनल करेंगे. आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, काय अपडेट? आपण बघितलंच आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार जे आहेत ते आता येऊ लागलेले सह्याद्री अतिथीगृहावरती. पुढील काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः देखील सह्याद्री अतिथीगृह इथे दाखल होतील आणि त्यांची महत्त्वाची बैठक जी आहे त्यांच्या समर्थक आमदारांच्या उपस्थितीमध्ये सुरू होणार आहे. आणि याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गटाला एकूण किती मंत्रिपदं आलेले आहेत, त्यापैकी कॅबिनेट मंत्रिपद किती, राज्यमंत्रिपद किती आणि त्याचबरोबर एकूण किती मंत्रिपद मिळते आणि कोणाकोणाची वर्णी लागणार याबद्दल ते जाहीर घोषणा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्व आमदारांना ते इथे विश्वासात घेऊनच ते त्यांची घोषणा जी आहे ते जाहीर करतील आणि एकूणच कोणाची नाराजी जी आहे ती शमवण्याचा प्रयत्न देखील त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान असणार आहे. ते कसं करतात हे पाहावं लागणार आहेत. मात्र अनेक जे माजी मंत्री आहेत त्यांची नावं जी आहेत ती अंतिम समजली जात आहेत. उदाहरणार्थ गुलाबराव पाटील असेल, उदय सामंत असेल, दादा भुसे असेल, संदीपान
भुमरे असतील यांची नावं जी आहेत ती जवळपास निश्चित समजली जातात. त्याचबरोबर काही सरप्राईज नावं जी आहेत ती देखील असण्याची शक्यता आहे, कारण काही ते नावं जी आहेत ती मुंबईतून येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सदा सरवणकर यांचं नाव जे आहे ते आघाडीवरती आहे. त्यामुळे आता कोणाकोणाची वर्णी लागते हे पाहावं लागणार आहे. आपण थोड्याच वेळात या बैठकीला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेला आपल्याला कळू शकेल की नेमकं बैठकीमध्ये काय निर्णय होतो आहे आणि त्यानंतर हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार जे आहेत ते राजभवन येथे जाणार आहे. तिथे साधारणतः 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि या विस्ताराच्या मध्ये कोण कोण शपथ घेणार आहे हे पाहावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळतं हे देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे पोर्टफोलिओ काय जाहीर होते हे देखील पाहावं लागणार आहे. सध्या उत्कंठा लागलेली आहे की कोणाची वर्णी लागते मंत्रिमंडळ विस्तारामध्ये हे पाहावं लागणार आहे. काही आमदार जे आहेत ते राजकीय लॉबिंगसाठी थेट नंदनवन येथे देखील दाखल झालेले आहेत आणि ते तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृहापूर्वी भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. सह्याद्री अतिथीगृह इथे काही आमदार आले आहेत, त्यांची देखील आपापसात चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. काही आमदारांनी तर स्पष्टपणे सांगितले की आम्ही अजिबात इच्छुक नाही आहे, आम्हाला मंत्रिपद नको, आम्ही आपलं पक्षाचं आणि माझ्या मतदारसंघाचं काम करणं असं सांगितलेलं आहे. काही वेळापूर्वीच नाशिकचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी तशी ती प्रतिक्रिया जी दिलेली आहे. त्याचबरोबर योगेश कदम हे देखील आहेत. आपण इथे पाहू शकतो थोड्याच वेळात इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जो आहे तो येऊ लागलेला आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत. इथे काही मंत्री जे आहेत ते येणार आपण इथे पाहू शकतो. उदय सामंत जे आहेत ते इथे आलेले, आपण त्यांच्याशी थेट बोलूया. तुमचं नाव चर्चेमध्ये आहे, काय सांगाल तुम्ही? आमच्या सगळ्यांचीच नावं चर्चेमध्ये आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे आता सह्याद्रीमध्ये पोहोचत आहेत. या बैठकीमध्ये जी नावं फायनल होतील ते मंत्री 11 वाजता शपथ घेतील. तुमच्याकडे किती मंत्रिपद मिळतील? किती मंत्रिपद? एकूण 18 लोक मंत्रिपदाची शपथ घेतील. त्याच्यामध्ये शिंदे साहेबांसोबतचे 9 मंत्री शपथ घेतील आणि भाजपाचे 9 मंत्री शपथ घेतील. 9 असं समान वाटप असणार आहे. 9 आणि 9 18 लोकांचं शपथ घेतील. कॅबिनेट मंत्री किती असतील तर? थोड्या 5-10 मिनिटात सांगू. पाय बघा. त्याने आकडा सांगितला ना, 9 मंत्री घेतात. जसं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं की शिंदे गटातनं 9 आणि भाजपच्या कोट्यातनं 9 जणांना मंत्रिपदाची ती दिली जाणार आहेत. आणि जाऊयात आता या क्षणाला आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर देखील राजभवन इथून आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडनं अपडेट जाणून घेऊयात. तुषार, काय माहिती आहे? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता शेवटचे 2 तास शिल्लक राहिलेले आहेत. एकीकडे शिवसेना आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये बैठक होताना पार पडताना पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे भाजपाने कोणत्याही बैठकीचं आयोजन केलेलं नाही आहे. काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या डिनर डिप्लोमसीसाठी काही कोर कमिटीचे सदस्य आणि संभाव्य मंत्री यांचा यामध्ये आपल्याला समावेश होताना पाहायला मिळत होता. आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाकडून जे 9 मंत्री शपथ घेऊ शकतात त्यांची नावं प्रामुख्याने त्यांना फोन देखील गेलेले आहेत. यामध्ये पहिलं नाव जे आघाडीवरती आहे ते म्हणजे अर्थात भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून जे ओळखले जातात ते गिरीश महाजन आहेत. विदर्भामधून ओबीसी चेहरा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत. त्याचप्रमाणे एक पश्चिम महाराष्ट्रातला सहकार क्षेत्रातला त्याचप्रमाणे एक काँग्रेसचा ज्येष्ठ माजी नेता होता ते राधाकृष्ण विखे पाटील, त्यांना देखील या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. मराठवाड्यामध्ये देखील अतुल सावे यांना मंत्रिपदाची या ठिकाणी लॉटरी लागलेली आहे. तर दुसरीकडे जातीय गणित आणि या ठिकाणी अनेक विभागनिहाय देखील मंत्रिपदाचं वाटप करण्यात आलेलं आहे. सुरेश खाडे यांचं देखील या ठिकाणी नाव आहे. सुरेश खाडेंना देखील या संदर्भातला फोन गेलेला आहे. सुरेश खाडे सांगली मिरज या परिसरातून या ठिकाणी भाजपाचं नेतृत्व करतात. तर दुसरीकडे एक आदिवासी चेहरा म्हणून विजयकुमार गावित यांना देखील या मंत्रिपदामध्ये या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे. विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना गावित या दुसऱ्या टर्मच्या खासदार देखील आहेत. प्रामुख्याने आदिवासी बहुल भागांमध्ये गावित कुटुंबांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे विजयकुमार गावित यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. यामुळे ही जी 9 नावं आहेत ही 9 नावं आता आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते ते आपल्याला पाहायला मिळतात.
अधिकृत यादी भाजपाच्या वतीने अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही आहे. आता कोणत्याही स्वरूपाची भाजपाची बैठक नाही आहे. नियोजित 11 वाजता स्वतः देवेंद्र फडणवीस राजभवनावरती पोहोचताना पाहायला मिळणार आहेत. आणखी काही जे आमदार आहेत ज्यांची संभाव्य मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये चर्चा आहेत ते अजूनही दिल्ली आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोन यांची आपल्याला वाट पाहताना पाहायला मिळतात. शेवटचे 2 तास शिल्लक राहिलेले आहेत. आणखी कोणाला फोन जातोय, कोणाचा फोन खणाणतोय आणि कोणाचा ताफा नेमका राजभवनच्या दिशेने वळतोय याकडे न्यूज 18 लोकमतच्या नजरा आहेतच. आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आणखी कोणाची नावं चर्चेत येणार आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मंगलप्रभात लोढा मुंबई भाजपाचे जे अध्यक्ष होते मंगलप्रभात लोढा त्यांना देखील या ठिकाणी मंत्रिपद दिलं जाणार आहे. त्यांच्या देखील नावाची या ठिकाणी त्यांना देखील फोन गेलेला आहे. ते देखील काल डिनर डिप्लोमसीसाठी स्वतः मात्र या ठिकाणी सागर बंगल्यावरती उपस्थित होते. मात्र या मंत्रिपद वाटप करत असताना संजय कुटे, बावनकुळे, गणेश नाईक, आशिष शेलार यांना मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेलं नाही आहे. याबाबत पक्ष एक वेगळा विचार करतोय. पक्ष संघटनेसाठी यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. एकीकडे आपण जर पाहिलं असेल तर चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकसभा मतदारसंघांचं एक जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रामुख्याने ज्या 16 मतदारसंघांमध्ये भाजपाच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे त्या मतदारसंघांवरती एक टीम नियुक्त करण्यात आलेली आहे. त्याचं टीम लिडिंगचं काम आपल्याला चंद्रशेखर बावनकुळे करताना पाहायला मिळतात. चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा संजय कुटे असतील हे देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अद्याप तरी स्थान देण्यात आलेलं नाही आहे. त्यांच्या देखील नावाची चर्चा अजूनही सुरू आहे. दुसरीकडे नवी मुंबई महानगरपालिका आणि एक नवी मुंबईचा विचार करता गणेश नाईक यांना या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान दिलं जाऊ शकतं अशी चर्चा होती. मात्र अद्याप तरी गणेश नाईक यांना कोणताही फोन गेलेला नाही आहे. तुर्तास तरी 9 जणांची नावं चर्चेत आहेत. 9 जणांना फोन गेलेले आहेत. 9 जण डिनर डिप्लोमसीसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपस्थित होते. मात्र शेवटच्या 2 तासांमध्ये आणखी कुणाला फोन जातोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुषार, थोड्या वेळापूर्वी उदय सामंत यांनी स्पष्ट केलं होतं की 9 शिंदे गटातनं आणि 9 जे आहेत ते भाजपच्या कोठ्यातनं त्यांचं शपथविधी जे म्हणजे एकूण 18 लोकांचा शपथविधी आज पार पडेल. पण हा आकडा जो आहे तो वाढू शकतो का की इतकाच राहील? आपण जर पाहिलं असेल तर हे जे मंत्रिमंडळाचा एक्सपान्शन होते, जो विस्तार होतोय तो प्रामुख्याने आपल्याला 2 टप्प्यांमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. आता जो पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 20 ते 22 मंत्री शपथ घेऊ शकतात. एकनाथ शिंदे गटाकडून जवळपास 7 ते 9 मंत्री तर दुसरीकडे भाजपा गटाकडून 9 ते 11 म्हणजे 20 ते 22 मंत्र्यांचा यामध्ये समावेश असू शकतो. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना भाजपातली जी संभाव्य यादी आहे आपण ती पुन्हा एकदा सांगणार आहोत. यामध्ये पहिलं जे अग्रगण्य ज्यांचं नाव आहे ते म्हणजे चंद्रकांत पाटील, दुसरं म्हणजे सुधीर मुनगंटीवार, तिसरं म्हणजे गिरीश महाजन, चौथं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील, 5वं नाव म्हणजे अतुल सावे, 6वं नाव म्हणजे सुरेश खाडे, 7वं नाव म्हणजे मंगल प्रभात लोढा, 8वं नाव म्हणजे विजय कुमार गावित. ह्या नावांची आता या ठिकाणी आपल्याला ही नावं संभाव्य यादीतली नावं आहेत. आणखी काही जणांना फोन जाऊ शकतात अशी शक्यता आहेत. अनेक जण देवेंद्र फडणवीस यांच्या फोनची आताही आपल्याला वाट पाहताना पाहायला मिळतात. पण यामध्ये काही नावं म्हणजे चकित करणारी काही नावं समोर येऊ शकतात का? आताच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही चकित करणारी नावं समोर येऊ शकतात आणि या संदर्भातलं विधान देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा केलेलं आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तो मुळात एक धक्काच होता, कारण की उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असं नियोजित वेळापत्रकामध्ये नव्हतं. मात्र दिल्लीने आदेश दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. यानंतर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संभाव्य मंत्र्यांना सूचक असा इशारा दिला होता की तुम्ही येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळेल अशी तुम्ही शक्यता ठेवू नका. अनेक वेगवेगळे धक्के पाहायला मिळू शकतात.
त्यामुळे आताचा जो पहिला शिंदे फडणवीस सरकारचा विस्तार होतोय, या विस्तारामध्ये देखील आपल्याला काही धक्कादायक नावे समोर येऊ शकतात. अद्याप तरी भाजपाकडून कोणत्याही बैठकांचं आयोजन करण्यात आलं नाहीये, किंबहुना स्वतः नेते किंवा मंत्री आपल्याला फोन आलाय या संदर्भातली माहिती देत नाहीयेत. भाजपा अजूनही मंत्रिमंडळाची यादी का गुप्त ठेवतंय हा प्रश्न निमित्ताने उपस्थित झालेला आहे. त्याचप्रमाणे भाजपाच्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तुर्तास तरी एकाही महिला सदस्याला स्थान देण्यात आलेलं नाहीये. प्रामुख्याने जी नावं चर्चेमध्ये होती, माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, सीमा हिरे, त्याचप्रमाणे श्वेता महाले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र अद्याप तरी या चारही महिलांना फोन गेलेला नाहीये. त्यामुळे या विस्तारामध्ये कोणत्या महिला आमदार मंत्री होणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र तुर्तास तरी या विस्तारामध्ये महिला आमदार मंत्री होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. विशाल, पण या सगळ्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तुषार, तर जी दिग्गज चेहरे आहेत, गणेश नाईक असतील, आशिष शेलार असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, संजय कुटे असतील, हे मुख्यमंत्र्यांचे जवळची माणसं मानली जातात, आपलं उपमुख्यमंत्र्यांची जवळची माणसं मानली जातात. अशावेळी त्यांच्याबाबत शेवटच्या क्षणी निर्णय होऊ शकतो की पक्ष काही वेगळा विचार करत आहे? आपण ज्या प्रकारे सांगितलं की गणेश नाईक आहेत, जे राष्ट्रवादी पक्षामधून भाजपामध्ये आले. राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नेते होते, त्यानंतर भाजपामध्ये आले. नवी मुंबई या भागामध्ये नाईक कुटुंबियाची गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेवरती एक हाती सत्ता आहे. मोदींच्या वेळमध्ये देखील नवी मुंबई महानगरपालिकेवरती गणेश नाईक यांनी एक हाती सत्ता मिळवली होती. त्यामुळे गणेश नाईक एक ज्येष्ठ नाव आहे, पहिल्या रांगेत बसणारं नाव आहे. गणेश नाईक यांचा या विस्तारामध्ये राहतो, पण जे साहेब ठरवतील तो निर्णय. सर, पण प्रश्न असा होता की सगळ्यात पहिला असंतोष व्यक्त तुमच्याकडनं केला होता, सुरुवात तुम्ही केली होती. आज तुम्ही इथं पोहोचलेला आहात, चेहऱ्यावर हसू, म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेता? नाही, मी मंत्रिपदाची शपथ घेणार नाहीये. मला वाटतं की बहुतेक अपक्ष जे निवडून आले होते त्यांना या फेरीमध्ये संधी नाही असं मला वाटतंय. आता जे निर्णय फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब घेतील तो निर्णय आपला निर्णय. सर, पण तुमच्या चेहऱ्यावर हसू मात्र काहीतरी वेगळं करतं. त्याचं मूळ कारण आम्हाला सांगा. हास्य याचा अर्थ मंत्रिपदाचाच हास्य असं नाही. सरकार आले, मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, त्याचे हास्य असू शकतो. नाही, पण तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही होते. आणि राजभवनात किती वाजता जाणार? आता तर मीटिंग आहे, 11 वाजता होईल ते. अशी जी सगळ्यात पहिला सुरुवात आपली होती नाराजीची, आपण पहिल्यापासून शिंदे साहेबांबरोबर होतो, अपेक्षा होती कुठेतरी मंत्रिपदाची. आपण म्हणताय की आपल्याला मंत्री नाही करत आहे. ही बाब सत्य आहे की मी मागच्या शासनामध्ये अस्वस्थ होतो. मला अनेक अडचणी होत्या. नवीन सरकार आली, मी आनंदित आहे. हा आनंद त्याचा आहे. मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये माझ्याबद्दल अजून निर्णय झालेला नाही आहे. जे निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील तो निर्णय आम्ही सर्व लोक मान्य करू. तुम्ही म्हणताय की तुम्ही आज मंत्रिपदाची शपथ घेणार नाही आहात, काही आश्वासन दिलं गेलंय का येणाऱ्या काळात? नाही, आता आश्वासनच्या संदर्भामध्ये आज फक्त 9 आणि 9 मंत्री आहे. भविष्यात पाहू कोण नऊ शपथ घेणार, काय चर्चा चालू काही आहे? चर्चा आता किंवा कोण काही नावं आतमध्ये कळवली गेली आहेत वेगळं? का? असं आहे, या संदर्भामध्ये शिंदे साहेबच आपल्याला भाष्य करू शकतात. आतमध्ये अजून कोणाबरोबर बैठक सुरू आहे, काय चर्चा सुरू आहे? मंत्रिपद मिळालं नाही, बरेच जण शिंदे गटातून बाहेर पडतील, असं काही आहे का? नाराजीचं मला असं वाटतं, शिंदे गटासोबतच राहतील हे सगळे आमदार. हा, मला असं वाटतं की हे सर्व शिंदे गटासोबत. अब्दुल सत्तारांची नाराजी आहे का? नाही, मला वाटत नाही नाराजगी असेल. संजय राठोड सर, संजय राठोड सर, आज शपथ घेणार का? संजय राठोड सर. घे ना लवकर, काय करताय यार? सर, राठोड सर सांगा ना. राठोड सर. तर मुख्यमंत्री निवासस्थानातनं जे आमदार मंडळी बाहेर पडतात त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने आपण बघितलं की काही नावं जी ती पुढे येताना दिसत आहेत, पण तुर्तास तरी असं कळतंय की 9 म्हणजे शिंदे गटातनं 9 जण आणि त्याचबरोबर भाजपच्या कोट्यातनं 9 जण, म्हणजे एकूण 18 जण जे ते शपथ घेऊ शकतात. पण हा आकडा कदाचित 20 ते 21 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे शेवटच्या क्षणी दुसरी काही नावं जी आहेत ती अंतिम म्हणजे फायनल होऊ शकतात किंवा ते निश्चित केले जाऊ शकतात. पण तुर्तास तरी प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की कॅबिनेट पदावरती कोणाची वर्णी लागते, राज्यमंत्री कोण होते. पण आता तरी आपल्याला जी नावं निश्चित झालेली कळत आहेत, जी निश्चित झाली ती समोर येताना दिसत आहेत, त्याबद्दल आपण माहिती देतोय.
यातले संभाव्य नावं कोणती आहेत ते आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला आपण जाणून घेऊयात भाजपच्या गटातनं कोण आहे. बघा, यामध्ये पहिलं नाव जे आहे ते प्रामुख्याने येताना दिसतंय ते म्हणजे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुरेश खाडे. आणि शिंदे गटाचे संभाव्य मंत्री बघा, यामध्ये आहेत गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, उदय सामंत, दीपक केसरकर, संजय राठोड, तानाजी सावंत आणि सुहास कांदे यांचं नाव देखील मंत्रिपदाच्या या शर्यतीत आहे. त्यामुळे यामध्ये जर आपण बघितलं तर आता आणखी कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार हे पाहावं लागेल. शिंदे गट आमदारांची आज बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. काही वेळात सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक जी ती पार पडेल. जाऊयात थेट सह्याद्री अतिथीगृहात नेमकं काय चाललं याबद्दलचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे. उदय, सगळ्या आमदारांची बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवण्यात आलेली आहे. ती बैठक सुरू झाली आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या समर्थक आमदारांची महत्त्वाची बैठक सुरू होणार आहे. आणि याच बैठकीमध्ये सर्व आमदारांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गटातील जे 9 मंत्री शपथ घेणार आहेत त्यांची नावं जी आहे ती जाहीर केली जाणार आहे. कोणाची नाराजी नको या दृष्टिकोनातून ही बैठक जी आहे ती नियोजित केलेली आहे. त्यानंतर 11 वाजता राजभवन येथे मंत्रिमंडळ विस्ताराची शपथ घेणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या हाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील जे आमदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहे त्यांची नावं जी आहेत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले त्यांची नावं मी वाचून दाखवतो आहे. तर सर्वात प्रथम गुलाबराव पाटील. महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते ती अशी आहे की राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला आता काही तास शिल्लक आहेत. गेल्या 40 दिवसांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडल्याचं आपण बघतोय. राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार जो आहे तो बरोबर आता काही वेळाने म्हणजे 11 वाजता राजभवनावरती पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांचा समावेश होणार आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, बच्चू कडू आदींना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी देत समतोल साधण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. आणि आता कळते की अब्दुल सत्तारांना देखील मंत्रिपद जे ते दिलं जाणार आहे. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांना देखील मंत्रिपद जे ते दिलं जाऊ शकतं. आणि पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, काय अपडेट? न्यूज 18 लोकमतच्या हाती जे मंत्री शपथ घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील त्यांची नावं जी आहेत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आपण त्यांची नावं जी आहेत ती वाचून दाखवतो आहे. ती म्हणजे सर्वात पहिलं जे नाव आहे ते गुलाबराव पाटील आहे. त्यानंतर उदय सामंत यांचं नाव आहे. दादा भुसे आहेत नाशिकचे. त्याचबरोबर संदीपान भुमरे आहेत. संजय राठोड यांचं देखील नाव या मंत्रिपदामध्ये, ते देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अब्दुल सत्तार ज्यांचं नाव जे आहे ते थोडंसं एक डायस वाटत होतं की बाबा त्यांचं नाव असेल की नसेल, मात्र आता अखेर त्यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागले. ते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अब्दुल सत्तार. त्याचबरोबर तानाजी सावंत यांचं देखील नाव जे निश्चित झालेलं आहे. तानाजी सावंत हे देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दीपक केसरकर जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांचं नाव निश्चित झालेलं आहे. ते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर शंभूराजे देसाई पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा आहे आणि शंभूराजे देसाई हे देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. असे एकूण 9 जे मंत्री आहेत जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ते सर्व शपथ घेणार आहेत. त्यांची माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. सर्वात प्रथम आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील जे समर्थक आमदार आहेत, जे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत त्यांची वर्णी जी आहेत कॅबिनेट मंत्रिपदासाठी लागलेली आहे. आपण इथे पाहू शकतो. थेट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक याच्याकडे आपण लक्ष दिलं तर एक विभागीय जे आहे ते एक समीकरण जे आहे ते राखण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं केला गेलेला आहे. गुलाबराव पाटील हे जळगावमधून येतात. खानदेशातील एक मुलुक मैदान तोफ आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कारण त्यांचं नाव आहे. उदय सामंत यांचं नाव आहे आणि ते कोकणातून एक बलाढ्य नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचं देखील नाव आहे. रत्नागिरीतून
त्यामुळे त्यांचं नाव आहे. त्याचबरोबर दादा भुसे नाशिकचे आहेत, त्यांचं नाव जे आहे ते आहे ते माजी कृषी मंत्री देखील आहेत. संदीपान भुमरे 5 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री देखील होते आणि त्यामुळे त्यांचं नाव असणं हे साहजिकच आहे. सगळ्यात महत्त्वाचं संजय राठोड यांचं नाव आहे, माजी वनमंत्री. मात्र एक जे प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणामध्ये त्यांना त्यांचा वनमंत्रीपदाचा जो आहे राजीनामा तो द्यावा लागला. मात्र अखेर त्यांची कॅबिनेट मंत्रिपदावरची वर्णी जी आहे ती लागताना दिसत आहे. संजय राठोड हे देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांचं नाव जे आहे कालपर्यंत काहीसं म्हणजे असेल की नसेल असं सर्व चालू होतं. अब्दुल सत्तार हे देखील आज मंत्रिपदाची शपथ जी आहे ती घेणार आहेत. त्याचबरोबर तानाजी सावंत यांचं नाव आहे, हे एक सरप्रायझिंग नाव जे आपण म्हणू शकतो. तानाजी सावंत जे आहे यांचं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी इथे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर दीपक केसरकर जे मुख्य प्रवक्ते आहेत, सिंधुदुर्ग सावंतवाडीमधून आमदार आहेत दीपक केसरकर आणि हे मुख्य प्रवक्ते हे आता कॅबिनेट मंत्री बनणार आहेत. आणि त्याचबरोबर शंभूराजे देसाई पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा आहे, माजी गृहराज्यमंत्री होते आणि ते आता मंत्री बनणार आहेत. असे एकूण 9 जे मंत्री आहेत ते आज शपथ घेणार आणि सर्वच्या सर्व 9 मंत्री हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहे अशी देखील माहिती मिळते आहे. यामध्ये राज्यमंत्री असतील थेट कॅबिनेट मंत्री म्हणून हे सर्व मंत्री जे आहेत ते शपथ घेणार आहेत आणि साधारणतः 11 वाजता राजभवनवरती हे सर्व मंत्री जे आहेत शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं साहजिकच इतर जे उरलेले असेल त्यांचा पुढील काही दिवसांमध्ये साधारणतः महिनाभरानंतर शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते. मात्र सध्या जी माहिती हाती लागलेली आहे न्यूज 18 लोकमतच्या हाती त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातून 9 जण जे आहेत ते शपथ घेणार आहेत आणि त्यांची नावं आपण आता दाखवलेली आहेत. एक विभागीय समतोल जो आहे तो दाखवला गेलेला आहे. विदर्भातून संजय राठोड असतील, खानदेशातून गुलाबराव पाटील असतील, नाशिकमधून दादा भुसे असतील, पश्चिम महाराष्ट्रातून शंभूराजे असतील, तर मराठवाड्यातून 2 मंत्री जे आहेत ते दिले गेलेले आहेत. एक संदीपान भुमरे आहे तर दुसरे अब्दुल सत्तार हे मराठवाड्याचे नेतृत्व करतात. त्यांना मराठवाड्यांना 2 मंत्री जे आहेत ते मिळालेले आहेत. कोकणातून देखील 2 मंत्री जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. उदय सामंत असतील, शंभूराजे देसाई असतील यांचं नाव जे आहे ते दिसून आलेलं आहे. कोकणातून 2 मंत्री जे ते शपथ घेणार आहेत आणि त्या सर्वांची नावं जी आहेत ते आपण आता दाखवलेली. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तानाजी सावंत सोलापूरमधून आहेत, ते त्यांचं उस्मानाबादमधून आहे, त्यांचं देखील नाव जे आहे ते निश्चित झाल्याचं समजतात आहे. एक आपण पाहू शकतो की मुंबई आणि ठाण्यातून कुठल्याही आमदाराचं नाव जे आहे ते अजून निश्चित झालेलं नाही आहे. मुंबई किंवा ठाण्याला एक मंत्रिपद दिलं जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सध्या ग्रामीण महाराष्ट्राकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोकस केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानुसार ग्रामीण महाराष्ट्रातून ज्या आमदारांनी एकनिष्ठपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांची नावं जी आहेत ती आज जाहीर झाली होत आहेत आणि ते सर्वजण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कॅबिनेट मंत्रिपदाची जी आहे शपथ घेणार आहेत. आणि ही सर्व नावं जी आपण पाहिली तर ग्रामीण महाराष्ट्राकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोकस ठेवल्याचं आपल्याला प्राधान्यानं पाहायला मिळतं आहे. शिंदे गटातनं शपथ घेतील त्या 9 जणांची नावं देखील आपण समोर आणलेली आहे. पण या सगळ्याच्यामध्ये 9 पेक्षाही आकडा अचानक शेवटच्या क्षणी वाढू शकतो का? कारण लॉबिंग अजूनही सुरू आहे. जे नियोजित करण्यात आलेलं आहे ते 9 आणि 9 असे एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी आज राजभवन येथे पार पाडणार आहे. 9 मंत्री भाजपकडे असतील, 9 मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या गटातील असणार आहेत आणि 9 पेक्षा अधिक मंत्री जे ते शपथ घेणार नसल्याचं समजतं. काही मंत्री अजूनही त्यांना आशा आहे की आपल्याला मंत्रिपदाचं शपथ मिळेल, मात्र तशी शक्यता आता मावळली आहे असं आपण म्हणू शकतो. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृह इथे येतील आणि सर्व आमदारांच्या उपस्थितीमध्ये या सर्व शपथ घेणाऱ्या आमदारांची नावं ते जाहीर करतील आणि त्यानंतर हे सर्वजण थेट सह्याद्री अतिथीगृह इथे पोहोचणार आहेत. आपण इथे पाहू शकतो हे आमदार आहेत बालाजी कल्याणकर, हे स्वतः चालत इथे आलेले आहेत आणि सह्याद्री अतिथीगृह इथे पोहोचलेले इतरही अनेक आमदार जे आहेत ते इथे पोहोचणार आहेत. आपण पुन्हा एकदा जी नावं आहेत ती पाहू शकतो. एक महत्त्वाची घडामोड जी आहे सह्याद्री अतिथीगृह इथे घडताना आपल्याला पाहायला मिळते. आपण ते मागे पाहू शकतो सर्व आमदार इथे येऊ लागलेले आहेत. एक विभागीय समतोल जो आहे तो राखण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं केला गेला असल्याचं पाहायला मिळतं आहे. सगळ्यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अपक्ष आमदारांपैकी कुणालाही इथे संधी जी आहे ती देण्यात आली नाही. अपक्ष एकूण 10 आमदार होते आणि ते 10 आमदार आपण इथे थेट दिसू शकतो. अब्दुल सत्तार हे सह्याद्री अतिथीगृह इथे दाखल झालेले आहेत. अब्दुल सत्तार हे सह्याद्री अतिथीगृह इथे दाखल झालेले आहेत. काल त्यांच्या मुलींचं जे ईडीचं प्रकरण आहे ते वादग्रस्त ठरलं होतं आणि ते वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांचं नाव मंत्री त्यांच्यामध्ये असेल का हे पाहिलं जातं. आपण इथे पाहू शकतो समोर अपक्ष आमदारांचे प्रमुख नेते जे बच्चू कडू हे इथे आलेले आहेत आणि ते बोलतात. बच्चू कडूजी मंत्री शपथ होते आहे, मंत्रिमंडळ विस्तार होतोय, आपली काय प्रतिक्रिया?
काय नाही, आता ठरणार ना 9:30 वाजता. तुमचं नाव असेल का नसेल असला तरी फार चांगला, नसलं तरी चांगलं. तू काय सांग मला. तुमचं नाव सर चर्चेत आहे, पण काय परिस्थिती सध्या तुम्हाला काय कळवण्यात आले? तुम्ही शपथ घेणार मंत्री? ते मंत्रिपदासाठी चर्चेत येण्यापेक्षा शेतकरी अपंग बांधवासाठी चर्चेत आलं तर फार चांगलं होईल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुमची काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांशी? आता त्याच्यासाठी चाललो. मुख्यमंत्र्यांना थेट भेटणार का सह्याद्री अतिथी? आता डायरेक्ट भेटणार. अपेक्षांना न्याय भेटल्यापेक्षा अपक्ष आमदारांची सध्या नावं समोर येत नाहीयेत मंत्रिपदासाठी. अपक्ष आणि आमचा प्रहार पक्ष आहे. मित्र पक्षाशिवाय सरकार चालत नाहीत. निश्चितच त्याचा विचार होईल. पण काय नाराजी? आता तुम्हाला मी नाराजीत वाटतो का? नाही, पण तरी पण तुमची अपेक्षा काय? कुठलं पद? अपेक्षा आहे का शेतकऱ्याचं पहिले भलं झालं पाहिजे, अपंग बांधवाचं झालं पाहिजे, त्याच्यानंतर आमचं झालं पाहिजे. चला भेटो. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आपण बघितली. अर्थात अपक्ष गटाचं नेतृत्व बच्चू कडू करतात आणि त्याच्यामुळे अर्थात पुन्हा एकदा आपण जाऊयात उद्या याच्याकडे. उद्या आपण बघतोय की बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भले ते स्पष्टपणे सांगत नसले तरी त्यांच्या बोलण्यातनं एक वाक्य जे प्रामुख्याने समोर आलं ते म्हणजे अपेक्षांना न्याय मिळेल अशी मला आशा आहे. उदय, अरे हालू नको माझ्या राजा. उद्या आपण बघितलं बच्चू कडूंनी आता त्यांच्या बोलण्यातनं एक वाक्य स्पष्ट केलं ते म्हणजे असं की अपेक्षांना या ठिकाणी न्याय मिळेल अशी पूर्णपणे आशा आहे. अगदी बरोबर. अपक्षांना न्याय मिळेल अशी आशा जी आहे. आत्ता देखील प्रहारचे आमदार आणि अध्यक्ष जे आहेत बच्चू कडू, जे माजी मंत्री देखील होते, त्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र जी आपल्याला वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार एकही अपक्ष आमदार या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणार नसल्याची माहिती मिळते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामधून सर्व जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांना सर्वात आधी प्राधान्य दिलं गेलेलं आहे. अपक्ष आमदारांचं नाव जे आहे ते सध्या याच्यामध्ये नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे एकूणच जी नावं सर्व दिसत आहेत ती सर्व या आधीचे जे मंत्री होते त्यांचे नाव आहे. सगळ्यात जे सरप्रायझिंग नावं आहेत ते म्हणजे अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांची नावं आहेत. आणि त्याचबरोबर एक विभागीय समतोल जो आहे तो ठेवल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळतं आहे. कोकणातून 2 आमदारांना मंत्री जे आहे ते केलं जात आहे. उदय सामंत आणि दीपक केसरकर यांना कोकणातून मंत्रिपदाची शपथ आज दिली जाणार आहे. सिंधुदुर्गामधून दीपक केसरकर येतात. त्याचबरोबर रत्नागिरीमधून उदय सामंत येतात. जळगावमधून गुलाबराव पाटील येतात. खानदेशामध्ये आपण पाहिलं तर नाशिक आणि जो संपूर्ण जळगावचा पट्टा आहे तिथे 2 मंत्रिपदं दिली गेली आहेत. गुलाबराव पाटील असतील, दादा भुसे असतील हे दिले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यामधून मोठ्या संख्येने आमदार जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे मराठवाड्याला 1 पेक्षा अधिक जे आहे मंत्रिपद दिलं जाईल अशी अटकळ जी आहे ती बोलली जात होती. अखेर ती खरी ठरलेली आहे. संदीपान भुमरे आणि त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांना जी मंत्रिपद जे आहे ते दिलं जात आहे. आपण इथे समोर दृश्य पाहू शकतो. दादा भुसे हे सह्याद्री अतिथीगृह इथे दाखल झालेले माजी कृषी मंत्री आहेत आणि आता देखील ते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळते आहे. ते देखील आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दादा भुसे इथे आलेले आहेत. मराठवाड्यातून संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांची नावं जी आहेत ती अंतिम समजली जात आहेत. त्याचबरोबर एक सोलापूरचा चेहरा जो आहे तानाजी सावंत यांचं देखील नाव अंतिम करण्यात आलेलं आहे. शंभूराजे देसाई पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा आहे आणि त्यांचं नाव जे आहे ते आता अंतिम समजलं जाते. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. याबद्दलचे अपडेट वेळोवेळी घेण्याकरता मी आपल्याकडे येऊच. पण आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती खुद्द शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूयात. आमची शिंदे साहेबांच्या सगळ्या शिंदे साहेबांना समर्थन करणाऱ्या आमदारांची बैठक 9 वाजता सह्याद्रीमध्ये आहे. शिंदे साहेब स्वतः आजच्या 11 वाजताच्या मंत्रिमंडळामध्ये कोण आहे ते त्या ठिकाणी जाहीर करतील आणि त्याच्यानंतर ते जे कोण मंत्री असतील ते शपथ घेतील. आमच्या सगळ्यांचीच नावं चर्चेमध्ये आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे आता सह्याद्रीमध्ये पोहोचत आहेत. या बैठकीमध्ये जी नावं फायनल होतील ते मंत्री 11 वाजता शपथ घेतील. तुमच्या गटाला किती मंत्रिपदं मिळतील? किती मंत्रिपद? एकूण 18 लोक मंत्रिपदाची शपथ घेतील. त्याच्यामध्ये शिंदे साहेबांसोबतचे 9 मंत्री शपथ घेतील आणि भाजपाचे 9 मंत्री शपथ घेतील. 9 असं समान वाटप असणार आहे. 9 आणि 9 18 लोकांचं शपथ घेतील. नाही, मी मंत्रिपदाची शपथ घेणार नाही आहे. मला वाटतं की बहुतेक अपक्ष जे निवडून आले होते त्यांना या फेरीमध्ये संधी नाही असं मला वाटतंय.
आता जे निर्णय फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब घेतील तो निर्णय आपला निर्णय आहे. सर पण तुमच्या चेहऱ्यावर हसू मात्र काहीतरी वेगळं त्याचं मूळ कारण आम्हाला सांगा. हास्य याचा अर्थ मंत्रिपदाचाच हास्य असं नाही. सरकार आले, मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, त्याचे हास्य असू शकतो. नाही, पण तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही होते. आणि राजभवनात किती वाजता जाणार आहे? आता तर मीटिंग आहे, 11 वाजता होईल ते. यानंतर थेट आपण जाणार आहोत राजभवन. इथून आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याला सगळं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. तुषार, आपण पाहिलं 9+9 म्हणजे 18 जण जे आहेत ते दोन्ही गटातनं आज त्यांचा शपथविधी जो पार पडेल. साधारण किती वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल, काय अपडेट? विशाल, सकाळी ठीक 11 वाजता राजभवन येथे राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात होणार आहे. मी सध्या दरबार हॉलमध्ये उपस्थित आहे आणि न्यूज सिटी लोकमतच्या प्रेक्षकांना दरबार हॉलमध्ये ज्या ठिकाणी शपथविधी होणार आहे त्या ठिकाणी किती खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, किती मंत्री शपथ घेणार आहेत ते आपण थेट दाखवणार आहोत. दरबार हॉलमध्ये आपण जर पाहिलं असेल तर पहिल्या रांगेमध्ये या ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे बसताना पाहायला मिळणार आहेत. तर दरबार ज्या दुसऱ्या रांगेमध्ये आपल्याला आणि तिसऱ्या रांगेमध्ये एकूण 18 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत. ह्याचा अर्थ निश्चित आहे की आता जो मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला 18 जण शपथ घेताना पाहायला मिळणार आहेत. आता आपण जर पाहिलं असेल तर आता ज्या 18 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत या 18 खुर्च्या आता तरी आहेत, म्हणजे ऐन वेळेला खुर्च्या वाढू देखील शकतात. कारण की याच दरबार हॉलमध्ये जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती त्या ठिकाणी अतिरिक्त खुर्ची वाढवण्यात आली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेताना आपण पाहिलेलं आहे. आता दरबार हॉलमध्ये ज्या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत या ज्या खुर्च्या आपण पाहतोय या खुर्च्या संबंधित मंत्री महोदयांच्या जे नातेवाईक असतील, कुटुंबीय असतील त्यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि प्रामुख्याने 18 खुर्च्या या दरबार हॉलमध्ये शपथविधीसाठी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचा जो पहिला शपथविधी पार पडणार आहे या शपथविधीमध्ये 18 मंत्री शपथ घेतील. तुर्तास तरी 18 खुर्च्यांपेक्षा एकही खुर्ची वाढवण्यात आलेली नाहीये. मात्र ऐनवेळी जर काही विशेष सूचना देण्यात आली दिल्लीवरून किंवा ऐनवेळी जर काही अपडेट झालं तर या ठिकाणी खुर्ची वाढवण्यात येऊ शकते. कारण की या दरबार हॉलमध्ये जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती तेव्हा या दरबार हॉलमध्ये एक खुर्ची वाढवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ आपल्याला देवेंद्र फडणवीस यांनी घेताना पाहायला मिळाली होती. त्यामुळे या दरबार हॉलमध्ये 18 जण शपथ घेतील. या 18 जणांच्या शपथविधीमध्ये 9 जण प्रामुख्याने आतापर्यंत जे संभाव्य मंत्री जी भाजपाकडून जे आपल्याला समजले आहेत त्या 9 जणांचा समावेश आहे. याचा अर्थ 9 जण आपल्याला शिंदे गटाकडून शपथ घेऊ शकतात. किंबहुना या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये बदल होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस गटाकडून 11 जण शपथ घेऊ शकतात तर दुसरीकडे शिंदे गटाकडून 7 जण ही शपथ घेऊ शकतात. मात्र तुर्तास तरी राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये ज्या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत त्या 18 खुर्च्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा जो पहिला विस्तार होतोय या पहिल्या विस्तारामध्ये 18 जण शपथ घेणार हे आता निश्चित झालेले आहेत. शेवटचे काही मिनिट्स उरलेले आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या. दरबार हॉलमध्ये आता या क्षणाला आहेस तर पुन्हा एकदा जरा दाखवू शकतोस का की दरबार हॉलमधला माहोल नेमका कसा आहे? मी व्हिडिओ जर्नलिस्टला सांगू इच्छितो की दरबार हॉलमधली ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवण्यात यावी. दरबार हॉलच्या आपण सुरुवातीचं जे स्टेज पाहिला तर सुरुवातीच्या स्टेजच्या इथे 4 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे. या 4 खुर्च्यांमध्ये प्रामुख्याने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बसताना पाहायला मिळतील. एकीकडे एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि मागच्या बाकांवरती आपल्याला सर्व संभाव्य मंत्री बसताना पाहायला मिळतील. या दरबार हॉलमध्ये ज्या खुर्च्या आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये 2 टप्पे आरक्षित करण्यात आलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला राज्याचे प्रमुख अधिकारी बसताना पाहायला मिळतील. त्याचसोबतच जे आमदार असतील, विधिमंडळाचे आमदार त्यांचा या ठिकाणी समावेश आहे. आणि जो दुसरा रो आहे प्रामुख्याने जो दुसरा भाग आहे या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला जे संभाव्य मंत्री शपथ घेतील त्या संभाव्य मंत्र्यांचे प्रामुख्याने कुटुंबियांचा यामध्ये समावेश असणार आहे. राज्यपाल आल्यानंतर या ठिकाणी संचलन देखील केलं जाणार आहे. संचलनाची देखील पूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला थोड्याच वेळामध्ये हे संचलन
पाहायला देखील मिळणार आहेत. आता शेवटचे काही मिनिट्स उरलेले आहेत. 90 मिनिटांनंतर शिंदे फडणवीस सरकारचा नवा होणारा विस्तार आपल्याला राज्याच्या प्रेक्षकांना दाखवता येणार आहे. या दरबार हॉलमध्ये आता तयारी देखील सुरू झालेल्या आहेत. प्रमुख सर्व अधिकारी या दरबार हॉलमध्ये आता उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवणार आहोत. सर्व पोलीस अधिकारी असतील, त्याचप्रमाणे भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी असतील या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतात. स्वतः मनीषा म्हैसकर असतील, तुकाराम मुंडे असतील, त्याचप्रमाणे अनेक IPS अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. राजभवनामध्ये येताना कडेकोट सुरक्षा ठेवली जात आहे. प्रामुख्याने 4 टप्प्यांमध्ये याची पूर्ण तपासणी आपल्याला होताना पाहायला मिळते. म्हणजे आता राजभवनामध्ये Z+ सिक्युरिटीमुळे प्रत्येक जणाची जी तपासणी केली जाते ती दरबार हॉलच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये देखील केली जाताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे दरबार हॉलचा जो मागचा बाल्कनीचा परिसर आहे तो देखील आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत. या दरबार हॉलच्या बाल्कनी परिसरामधून या ठिकाणी जे सर्व प्रसार माध्यमांचे कॅमेरे असतील, प्रतिनिधी असतील, त्यांना बाल्कनीमधून आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. अब्दुल सत्तारांचं नाव आहे. कुणीही नाराज नाही. संजय, पण तुम्हाला जर आधीच माहिती आहे का कोण मंत्री होणार आहे ते? आत्ता मंत्री जे होणारे जे आमदार आहेत शिंदे साहेबांवर तेच मंत्री होणार. हो, पण आधीच माहिती आहे मंत्री कोण होणार आहे. मग ही तेच सांगतो ना meeting मला. कशासाठी आहे? कुठले? ही आताची बैठक. शुभेच्छा देण्यासाठी. अच्छा, हा, पण मग मंत्रीपदाच्या शपथ घेतल्यानंतर नाही शुभेच्छा देऊ शकतले? ऍडव्हान्स मध्ये पण देऊ शकतो. अच्छा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ओके. हा, अपक्ष आमदारांची अपक्ष जे मी आपल्याला प्रश्न सांगितला की जे शिंदे साहेबांबरोबर आहेत, जे देवेंद्र सरांबरोबर आहेत, तर सर्वांची शपथविधी आज आहे. पण मग बाकीचे ज्यांचं नाही शपथविधी आहे ते त्यांच्या बरोबर नाही असं काय? कुठले? आता तुम्ही म्हणताय की जे शिंदे जे साहेब सर्व आहेत त्या सर्वांची शपथविधी सांगितलं ना आपल्याला मी. पण शिंदे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जे माझ्यावर 50 जण आहेत ते सर्व मुख्यमंत्री. पण आज काही ठराविकच लोकांचा शपथविधी होणार आहे. कसं असतं, ज्यांना शपथविधी घ्यायचा आहे त्यांना मित्रपरिवाराने त्यांच्या सहकार्याने शुभेच्छा द्यायच्या असतात म्हणून आलो आम्ही. तर शिंदे गटातील आमदार मामा लांडे यांनी आता या क्षणाला आपली प्रतिक्रिया देऊ केलेली आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील देखील या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. विशालकडे काय अपडेट आपण जाणून घेऊयात. विशाल, आता 90 मिनिटांनंतर, बरोबर 90 मिनिटांनंतर शपथविधी सोहळा तो राजभवनात सुरू होईल. तुझ्याकडे काय अपडेट? विशाल, नंदनवन येथे मुख्यमंत्र्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे या ठिकाणी आता खलबतं वाढू लागलेले आहेत. उदय सामंत असतील, संजय राठोड असतील, हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निघाले. ते सर्व निर्णय सर्वांनी आनंदाने मान्य करायचे. आनंदाने मान्य आहे. बापू पण जुन्यांना संधी दिल्यामुळे आता एक एक करत सगळे आमदार जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकी करता म्हणून उपस्थित होतात. पुन्हा एकदा जाऊयात विशालकडे. विशाल, नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन काही आमदार जे आहेत हे आता सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत. यामध्ये उदय सामंत असतील, संजय राठोड असतील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय राठोड यांची मंत्रिपदी वर्णी लागणार का, ही एक चर्चा रंगताना पाहायला मिळते. मात्र संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कुठच्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी दिलेली नाही आहे. माध्यमांशी न बोलता ते थेट गाडीमध्ये बसल्याने निघून गेलेले आहेत. काहीसा तणाव जो आहे हा संजय राठोड यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्याही क्षणी त्यांच्या जे शासकीय निवासस्थान आहे नंदनवन या ठिकाणी निघतील. आपण बघू शकतो की जी तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. आणि जे संभाव्य मंत्री होते हे मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि ते थेट आता सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचतील. त्यानंतर त्यांच्यासोबत जे आमदार आलेले आहेत या आमदारांची बैठक होईल. त्या आमदारांशी ते चर्चा करतील आणि त्यानंतर सर्व आमदारांसमवेत आणि संभाव्य मंत्र्यांसमवेत ते राजभवन या ठिकाणी जातील. मात्र नेमकी आता वर्णी कोणाची लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण का आपण जर सकाळपासून जर हालचाली पाहिल्या नंदनवन या ठिकाणी तर नाराजीचे सूर सुद्धा जे आहेत ते काहीसे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारची नाराजी आहे ती आमच्यामध्ये नाही आहे. मात्र संजय राठोड यांच्या चेहऱ्यावरती काहीसा तणाव. त्याच्यात अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदी वर्णी लागणार का हा एक प्रश्न आहे. कारण का आपल्याला माहिती आहे
या सगळ्या बंडनाट्यामध्ये अब्दुल सत्तार काहीसे पुढे असताना आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदाचा पत्ता कट होण्याची अधिक शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाकडून 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील आणि भाजपकडनं 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. एकूण 18 आमदारांचा आज शपथविधी सोहळा जो आहे हा राजभवन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे जुने आणि नवे अशा पद्धतीची सांगड घालून एकनाथ शिंदे जे आहेत हे नवी मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे हा होईल. खरं तर हा मंत्रिमंडळ बहुप्रतीक्षितच आहे असं आपण म्हणू शकतो, कारण का या मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबामुळे फडणवीस शिंदे सरकारवरती जी आहे ती काहीशी टीका झालेली आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र नंदनवन या ठिकाणी आता खलबती जी आहेत ती वाढू लागलेल्या आहेत. काही आमदारांनी भेट घेऊन थेट आता ते सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत आणि नंदनवन या ठिकाणाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्याही क्षणी जे आहेत ते बाहेर पडतील. अवघ्या 5 ते 10 मिनिटात ते बाहेर पडतील अशा पद्धतीची तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. मात्र आज मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी असणार आहे शिंदे गटाची याची सुद्धा चर्चा रंगू लागलेली आहे. कारण का अनेक आमदारांचं असं म्हणणं आहे की जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाशी आम्ही बांधील राहू. मात्र कुठेतरी ज्या पद्धतीनं आश्वासनं काही आमदारांना दिले गेलेले आहेत त्यांना नेमकं त्यांच्या आश्वासनांची पूर्तता होते का हे पाहावं लागेल. आणि आता आपण जर पाहायला गेलं तर तयारी जी आहे ती विशाल आता सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्याही क्षणी नंदनवन या ठिकाणावरून निघतील. आपण बघू शकतो दृश्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे हा त्यांच्या निवासस्थानी लागलेला आहे. त्यामुळे या ठिकाणावरून थेट ते सह्याद्री अतिथीगृहावरती जातील, त्यांच्या आमदारांशी चर्चा करतील, काही आमदारांना ते विश्वासात घेतील. अपक्ष आमदारांनी सुद्धा विशाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. काही अपक्ष आमदारांनी सांगितले की आम्ही कुठच्याही प्रकारे मंत्रिपद किंवा असं आश्वासन जे आहे हे आज आम्हाला या भेटीमध्ये मिळालेलं नाहीये. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होतो या आनंदासाठी म्हणूनच आम्ही भेट घेतली असं अपक्ष आमदारांची प्रतिक्रिया आलेली आहे. मात्र या ठिकाणी आता पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जो आहे हा आता तयार झालेला आहे. थोड्याच वेळात ते अवघं काहीसं मिनिटांचं अंतर जे आहे ते सह्याद्री अतिथीगृहाच्या अवघ्या 2 ते 3 मिनिटात ते सह्याद्री अतिथीगृहावरती या ठिकाणावरून निघाल्यानंतर ते पोहोचतील आणि जे त्यांच्याबरोबर आमदार आले होते या आमदारांच्या सोबत ते बैठक करतील, त्या आमदारांना विश्वासात घेतील आणि ही बैठक पार पडल्यानंतर ते राजभवनाच्या दिशेनं रवाना होतील. आता या ठिकाणी जी आहे ही तयारीची निघायची तयारी जी आहे ती या ठिकाणावरून झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय शिरसाट अद्यापही मुख्यमंत्र्यांसोबत आहेत, ते बाहेर आलेले नाही आहेत. त्यामुळे एकंदरीत 18 मंत्र्यांचा हा शपथविधी आज पार पडणार आहे. कोणाची वर्णी लागणार हेही आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण का आपल्याला माहिती आहे शिंदे सरकार पहिल्यापासूनच धक्कातंत्राचा अवलंब जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळत होता. त्यामुळे नेमकी आज कोणाची वर्णी लागते, संभाव्य नावांपेक्षा काही दुसरं नाव पुढे येतं का हे सुद्धा पाहावं लागेल. आणि आता आपण बघू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अवघ्या काही मिनिटांमध्ये निघताना पाहायला मिळते. आपण बघू शकतो दृश्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदनवन या ठिकाणाहून आता ते बाहेर पडतायत. सह्याद्री अतिथीगृहाच्या त्या दिशेनं जे आहेत हे निघायला लागलेले आहेत. आपण बघू शकतो दृश्यांमध्ये ते काही माध्यमांशी बोलतात का याच्यासाठी सुद्धा बघावं लागेल. मात्र एकंदरीत आता कशा पद्धतीनं आज ते आमदारांना त्यांच्या सोबत आलेल्या आमदारांबरोबर चर्चा करतात हे पाहावं लागणार, कारण का ही एक मोठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक कसरत असणार आहे. कारण का नाराजीचा जर सूर उमटला तर काहीशी वेगळी शक्यता जी आहे ती होऊ शकते किंवा ज्या आमदारांना आश्वासित केलेलं आहे त्या आमदारांना त्यांच्या आश्वासनाची पूर्तता होते का हे पाहावं लागेल. आपण बघू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेनं निघू लागलेले आहेत. आपण प्रयत्न करणार आहोत त्यांच्याशी बोलण्याचा. आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही आमदारांची भेट सुद्धा घेतलेली आहे. आपण बघू शकतो मुख्यमंत्री शिंदे साहेब सर हिंदी में जानना चाहेंगे आपसे मिलता हूँ, मैं मुलाकात करता हूँ. जी थँक्यू. सह्याद्री अतिथीगृहावरती मी सर्वांशी बोलेन अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आली. आपण बघू शकतो की मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो हा आता सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेनं जो आहे हा निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीतच आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी सह्याद्री अतिथीगृहावरती गेल्यानंतर माध्यमांशी बोलणार आहे. त्यामुळे आता नेमकं
काय मुख्यमंत्री बोलतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे, कारण का 18 आमदारांचा जो आहे हा शपथविधी आज पार पडणार आहे. मात्र जे काही आमदार इथून भेटून गेलेले आहेत, अपक्ष आमदार भेटून गेलेले, जरी त्यांनी सांगितलं असलं आमची नाराजी नाहीये, तरी उर्वरित जे 40 आमदार आहेत त्यांची कशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समजूत काढतात हे पाहावं लागेल. या बैठकीत नेमकं काय ते आश्वस्त आपण करतात. बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता हे सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेने निघालेले, त्याची दृश्य आपण बघतोय. त्यांचा सगळा ताफा जो आहे तो निघालेला आहे. सगळे आमदार जे आहेत शिंदे गटातले ते सह्याद्री अतिथीगृहावरती उपस्थित आहेत. त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. अर्थात सगळे आमदार जे आहेत त्यातले काही महत्त्वाचे चेहरे, मग यामध्ये उदय सामंत असतील, त्याचबरोबर संजय राठोड असतील आणि इतरही काही आमदार जे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले होते, त्यांची त्यांनी भेट घेतली, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे. काही आमदारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देऊ केली तर काहींनी नाही. त्याच्यामुळे आता सह्याद्री अतिथीगृहावरती या सगळ्या आमदारांशी एकनाथ शिंदे काय संवाद साधतायत, काही नावं ते जाहीर करतायत. अधिकृत नावं जी आहेत 9 जणांचा शपथविधी आहे जो आज पार पडतोय असं कळतंय. शिंदे गटात तर 9 असतील, भाजपमधनं 9 असतील. त्याच्यामुळे 9 जण नेमके कोण याविषयी आपण संभाव्य नावं जी आहेत ती समोर आणतोच आहे. पण इतरही काही नावं जी आहेत ज्याला आपण आश्चर्यचकित करणारी नावं ती समोर येऊ शकतात का, किंवा काही नावं बदलू शकतात का, हे अर्थात आता थोड्या वेळात आपल्याला कळणार आहे. बरोबर जर आपण लक्षात घेतलं तर जसं आपण थोड्यापूर्वी सांगत होतो की 90 मिनिटांनी हा शपथविधी जो आहे तो राजभवनामध्ये सुरू होणार आहे. आता त्याला साधारण 75 मिनिटं उरलेली आहेत आणि 75 मिनिटांनंतर राजभवनामध्ये हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. सह्याद्री अतिथीगृहात नेमकं काय चाललंय, काय घडामोडी घडतायत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, आणि ही सह्याद्री अतिथीगृहातली म्हणजे आतमधली दृश्य जी आहे, आमचा कॅमेरा ही दृश्य टिपण्याचा प्रयत्न करतोय. मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो तिथे पोहोचलेला आहे आणि थोड्याच वेळात शिंदे गटातील सगळ्या आमदारांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवाद साधतील. काही अधिकृत नावं जी ती जाहीर केली जातील. एकनाथ शिंदे जे आहेत ते आता आतमध्ये जाताना आपण बघतोय तिथे ते पोहोचलेले आहेत आणि सगळ्या आमदारांशी ते बोलतील. अर्थात यामध्ये प्रत्येकाचीच महत्त्वाकांक्षा आहे की आपली वर्णी जी आहे ती मंत्रिमंडळामध्ये लागावी. पण आत्ता या क्षणाला तरी तुर्तास 9 जण जे आहेत ते शपथ घेणार असल्याचं कळत आहे. 18 जणांचा शपथविधी जो आहे तो पार पडेल. 9 जण शिंदे गटातनं, 9 जण भाजपच्या कोट्यातनं असतील. त्यामुळे आता या 9 जणांमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर दादा भुसे, उदय सामंत, संदीपान भुमरे, त्याचबरोबर इतरही नावं जी आहेत ती समोर येताना दिसत आहेत. या सगळ्या नावांमध्ये आणखी काही नावं गुलाबराव पाटील असतील, अपक्षांचं नेतृत्व करणारे बच्चू कडू यांच्याशी देखील आपण बोललो. त्यांच्याशी बोलत असताना त्यांच्या बोलण्यातनं एक मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने समोर आला, तो म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे, अपंग बांधवांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला पण अपक्ष गटाचं आम्ही नेतृत्व करतो त्यामुळे अर्थात आम्हालाही आनंद आहे, अपेक्षा आहे. बघूयात नेमकं काय घडते. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघूयात बच्चू कडू यांनी काय म्हटलंय. असला तरी फार चांगला, नसलं तरी चांगलं. तू काय सांग मला. तुमचं नाव जर चर्चेत आहे, पण काय परिस्थिती सध्या तुम्हाला काय कळवण्यात आले, तुम्ही शपथ घेणार मंत्री? ते मंत्रिपदासाठी चर्चेत येण्यापेक्षा शेतकरी अपंग बांधवासाठी चर्चेत आलं तर फार चांगलं होईल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुमची काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांशी? आता त्याच्यासाठी चाललो. मुख्यमंत्र्यांना थेट भेटणार का सह्याद्री अतिथी? आता डायरेक्ट भेटणार. अपेक्षांना न्याय भेटल्यापेक्षा अपक्ष आमदारांची समोर येत नाहीयेत मंत्रिपदासाठी. अपक्ष आणि आमचा प्रहार पक्ष आहे, मित्र पक्षाशिवाय सरकार चालत नाहीत. निश्चितच त्याचा विचार होईल. अपेक्षा आहे का शेतकऱ्याचं पहिले भलं झालं पाहिजे, अपंग बांधवाचं झालं पाहिजे, त्याच्यानंतर आमचं झालं पाहिजे. जाणून घेतली राजभवनातली दृश्य आपण बघतो. एक एक करत आता सगळी महत्त्वाची मंडळी जी आहेत ती राजभवनात पोहोचतायत. काही प्रशासकीय अधिकारी तिथं पोहोचल्याचं आपण बघतोय. सगळं आयोजन जे त्याचा आढावा घेतला जातोय आणि एकूण 18 खुर्च्या ज्या आहेत त्या व्यासपीठावरती ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे स्पष्ट होतंय की 18 जणांचाच आज शपथविधी जो आहे तो पार पडणार आहे. याबद्दलचे अपडेट्स आपण अशाच पद्धतीने घेणार आहोत. पण यानंतर वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.